हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात टवटवीत हिरवीगार मेथीची भाजी मिळते। आपण नेहमी त्या पद्धतीने म्हणजे सुकी किंवा पातळ मेथीची भाजी करतो, तर आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी असा हा मेथी मसाला तयार केलेला आहे। कदाचित याआधी तुम्ही अशी रेसिपी पाहिली नसेल। रेसिपीमध्ये मी अगदी शेवटपर्यंत एक जिन्नस ॲड केलेला आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अशा प्रकारे मेथी मसाला एकदा जरूर ट्राय करा। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मेथी मसाला बनवण्यासाठी इथं मी ताजी टवटवीत अशी हिरवीगार मेथीची भाजीची एक जुडी घेतलेली आहे। भाजी निवडताना नेहमी देठासहित एक पान याप्रमाणे खोडून घ्यावेत, कारण देठामध्ये पोषक तत्वही असतात आणि चव सुद्धा असते। तर बघा याप्रमाणे मी भाजी खुडून घेतलेली आहे। भाजी नेहमी खुडूनच घ्यावी, कारण जर आपण भाजी चिरली तर यामध्ये थोडासा कडवटपणा येऊ शकतो। तर आता ही भाजी आपल्याला पाणी टाकून 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर बघा याप्रमाणे मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून दिली आहे। आता आपण भाजीचं वाटण तयार करून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। आता त्यामध्ये 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे मी पातळ उभे चिरून घेतलेले आहेत, ते भाजण्यासाठी टाकते। हा कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर बघा 3 ते 4 मिनिटे एकसारखा भाजत हा कांदा मी चांगला सॉफ्ट असा करून घेतलेला आहे। आपल्याला कांदा जास्त लालसर करायचा नाही। आता यामध्ये 2 लाल मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते, ते टाकते। टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर एकसारखा हलवत 1 ते 2 मिनिटे चांगला सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। आता इथं मी एका वाटीमध्ये 7 ते 8 काजू पाण्यात भिजत ठेवले होते। त्याचबरोबर 1 चमचा मगजबी सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। आता यातील पाणी काढून काजू आणि मगजबी यामध्ये टाकून घेऊयात। काजूमुळे आपल्या भाजीला छान रिच फ्लेवर येतो आणि याची ग्रेव्ही छान क्रीमी अशी तयार होते। तर आता या कांदा टोमॅटो बरोबर 2 ते 3 मिनिटे हे आपण चांगलं परतून घेऊयात। तर बघा याप्रमाणे आपले हे सर्व जिन्नस चांगले परतून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकून घेऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर याचं मिक्सर जारमध्ये घालून चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊयात। आता सुरुवातीला आपल्याला मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 पळी तेल टाकले आणि त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक खोडून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत। लसूण आपल्याला चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तर बघा लसणाचा कलर थोडासा बदलला, म्हणजे थोडासा लालसर झाला की यामध्ये आपल्याला धुवून ठेवलेली मेथीची भाजी आहे ती घालायची आहे। तर बघा याप्रमाणे मी सगळी मेथीची भाजी या कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी वरती खाली करून आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर चवीपुरतं म्हणजे या भाजीला लागेल इतकं म्हणजे अर्धा चमचा मीठ या भाजीमध्ये मी टाकलेलं आहे। आणि आता आपण नेहमी ज्याप्रमाणे मेथीची भाजी करतो त्याप्रमाणे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजीला सुटलेलं सगळं पाणी या भाजीमध्येच आटवून घ्यायचे। तर बघा याप्रमाणे आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे। आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता या भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊयात। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण आधी तयार करून ठेवलेले जे वाटण आहेत ते घालून घेऊयात। हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर बघा याप्रमाणे मी एकसारखं हलवत 4 ते 5 मिनिटे हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलंय। हे वाटण चांगलं भाजून घेणं आवश्यक आहे। जितकं चांगलं आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तितकी आपल्या ग्रेव्हीला टेस्ट चांगली येते। आता यामध्ये घालूयात 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा धना पावडर।
आता हे सगळे पावडर मसाले आपल्या वाटणाबरोबर 1-2 मिनिटे चांगले परतून घेऊयात, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर आपल्या ग्रेव्हीमध्ये चांगला उतरतो आणि भाजीला चव चांगली येते. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा रेग्युलर मसाला तुम्ही इथे वापरू शकता. तर बघा आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये शिजवून ठेवलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे. तर बघा सगळी भाजी मी यामध्ये टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता या स्टेजला आपल्याला 1 कप ताज्या दुधाची साई टाकायची आहे. तर बघा इथं मी दुधावरची साई काढून ठेवलेली आहे आणि ती आता आपण चांगली फेटून घेऊयात आणि यामध्ये टाकून घेऊयात. ताजी दुधावरची साई वापरल्यामुळे आपल्या या भाजीला खूप छान अशी चव येते. अगदी तुपट अशी आपली ही भाजी तयार होते. याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. मला खात्री आहे माझी ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे. तर 1 चमचा कसुरी मेथी मी यामध्ये टाकलेली आहे. कसुरी मेथीमुळे सुद्धा आपल्या या भाजीला खूप छान अशी चव येते. अगदी हॉटेल्स किंवा ढाब्यावर मिळते त्याप्रमाणे आपली इथे मेथी मसाला तयार होतो. तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर अगदी थोडं थोडं करत आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे. तर सुरुवातीला मी ज्या वाटीमध्ये साई ठेवली होती त्यात पाणी टाकलं आणि ते यामध्ये टाकून घेतलं आणि आता थोडं थोडं करत यामध्ये मी पाणी घालणार आहे. तर साधारणपणे अर्धा ते 1 ग्लास पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे. आपल्याला ही भाजी अगदी जास्त पातळ करायची नाही, त्यामुळे अंदाज घेत पाणी घालून घेऊयात. लक्षात ठेवा आपल्याला इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर बघा गरम पाणी घालून मी एकसारखं हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि ग्रेव्हीच्या चवीपुरतं आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे. तर पाव चमचा इतकं मीठ मी इथं टाकलेलं आहे. सुरुवातीला भाजी करताना भाजीसाठी लागणारं मीठ आपण टाकलं होतं, तर त्याप्रमाणे इथं मीठ वापरायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट गॅसच्या मध्यम आचेवर ही भाजी वाफवून घ्यायची आहे. तर बघा यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि 3-4 मिनिटे ही अशीच वाफवून घेऊयात. सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अजून एक जिन्नस ॲड करायचा आहे. तर बघा 4 मिनिटे झालेली आहेत आणि आपण पाहूयात. तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर कलर आलेला आहे आपल्या या मेथी मसाल्याच्या ग्रेव्हीला आणि तुम्ही हिचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकताय. अतिशय अगदी क्रीमीनेस असं हिचं टेक्स्चर आलेलं आहे आणि हिचा सुगंध संपूर्ण किचनमध्ये अक्षरशः दरवळलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही आपली मेथी मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि सर्वात शेवटी यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा गूळ. तर गूळ टाकल्यामुळे आपल्या या भाजीची चव अगदी बॅलन्स होते आणि अतिशय चविष्ट असा मेथी मसाला आपला तयार होतो. याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. हा मेथी मसाला चपातीबरोबर, रोटीबरोबर, नानबरोबर किंवा अगदी गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता गॅस बंद करून घेऊयात आणि थोडीशी सेट झाल्यानंतर आपण ही सर्व करून घेऊयात. तर अशा प्रकारे अतिशय चविष्ट असा हा वेगळ्या प्रकारे केलेला मेथी मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.